पुढचे 2-3 दिवस शांततेत गेले. अमू ते रुमालाचं प्रकरण विसरूनही गेली होती. हॅलो फ्रेंड्स, मग आज आपण बघत आहोत की या रुमालाच्या मागे काय रहस्य दडलेलं आहे. तुम्हाला आठवतंय ना, अमूला हा पुरुषी रुमाल सापडलेला आहे त्या खोलीमध्ये. जेव्हा की अमू तिथे एकटीच राहत आहे. तर हे काय रहस्य आहे हे आपण आज उलगडूया. बघूयात नक्की काय आहे सस्पेन्स हा. तुम्हालाही उत्सुकता लागली असणार आहे, हो ना? ओके, तर मी जास्ती वेळ नाही घालवत तुमचा. चला मग आपण सुरू करूया की पुढे काय होतं बघायला. Stories on mic. Stories on mic. Stories on mic. एका सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत असताना तिचं लक्ष हॉलमध्ये एक मेज खुर्चीवर गेलं. त्यावर एक निळ्या रंगाचा पुरुषांचा शर्ट निष्काळजीपणे टाकलेला होता. काल रात्री झोपताना तर तो तिथे नक्कीच नव्हता. हे काय? अमूचे डोळे विस्फारले. हा शर्ट तर नक्कीच फ्रेंडचा नसावा, कारण तो तर भूत आहे, अदृश्य होता. मग हा कुणाचा? तिच्या काळजात भीतीची लहर उठली. तिने घाबरतच आजूबाजूला पाहिलं. बंद दरवाजाकडे तिची नजर गेली की त्या खोलीतून नाही, तसं काही नसेल. पण मग हा शर्ट, तिने तो शर्ट उचलला. तो इस्त्री केलेला होता आणि त्याला एक मंद पण अनोळखी असा साबणाचा वास येत होता. अमूने तो शर्ट तसाच खुर्चीवर ठेवला आणि ती घाईघाईने ऑफिसला निघून गेली. दिवसभर तिच्या मनात तो शर्ट आणि तो रुमाल घोळत होता. संध्याकाळी घरी परतल्यावर तिने पाहिलं, तो शर्ट खुर्चीवरून गायब झाला होता. अमूला आता खरंच भीती वाटू लागली होती. हे काय गूढ होतं? ती तशीच विचारात गडलेली असताना दारावर टकटक झाली. सरिता मावशी होत्या. काय गं अमू, आज चेहरा का असा पडला तुझा? बरी आहेस ना? मावशींनी आत येत विचारलं. मावशी, मला घरात काहीतरी विचित्र गोष्टी आढळत आहेत. अमूने भीतच सांगितलं आणि रुमाल व शर्टचा किस्सा त्यांना सांगितला. सरिता मावशींचे डोळे भीतीने आणि उत्साहाच्या विचित्र मिश्रणाने चमकले. बाई गं, मी तर तुला आधीच सांगितलं होतं ते घर भुताटकी आहे म्हणून. तो नक्कीच कुण्या पुरुषाचा आत्मा असणार. आधी फक्त भास व्हायचे, आता त्याचे कपडे पण दिसू लागले. मेल्या, तुझं काही खरं नाही पोरी. तू एक काम कर, हे घर सोडच लवकरात लवकर. कशाला नको त्या फंदात पडतेस? एवढंच शेजारच्या आणखी एक काकू तिथे डोकावल्या. काय झालं सरिता? कसली भुताटकी? सरिता मावशींनी चवीने सगळा प्रकार त्यांना सांगितला. त्या काकूंनी त्यावर कडी केली. आमच्या ओळखीच्या तर एक जण होत्या, त्यांच्या घरात पण असाच त्रास होता. मग एका मांत्रिकाला बोलवून काहीतरी होम हवन केलं, तेव्हा कुठे शांती मिळाली म्हणा. अमू पोरी, तू पण विचार कर बाई. अमू आता पार गोंधळून गेली होती. एकीकडे तिचा फ्रेंड जो तिला मदत करत होता, तिच्याशी गप्पा मारत होता, आणि दुसरीकडे हे कपड्यांचं प्रकरण आणि शेजारच्यांची या भीतीदायक गोष्टी. फ्रेंड, आजही लिहावं लागतोय, कारण मनात साठलेलं इतकं सगळ्यांना बिथरून गेलं आहे की जर तुला सांगितलं नाही तर श्वास घ्यायला जागा राहणार नाही. शेवटी तूच आहेस ना एकटी अशी, जिला की सारं काही बोलू शकते. मला आज परत एका पुरुषाचे कपडे सापडले होते आणि ते आता गायब पण झालेत. हे नक्की काय चाललंय? तू मला खरं सांगशील का गं? तू असंच काहीतरी करत नाही आहेस ना? तू मला घाबरवायचा प्रयत्न तर करत नाही आहेस ना? प्लीज मला खरं सांगा, काय आहे ते? मला खूप भीती वाटते. माझ्या भोवती अशी काहीतरी न दिसणारी पण जाणवणारी हलचल आहे. तुझी चाहूल, तुझा स्पर्श, तुझं अस्तित्व, हे सगळं मी अनुभवते, पण ते सुखद न राहता आता भीतीदायक होत चाललं आहे. माझी छाती धडधडते, रात्री झोप लागत नाही. भिंतींच्या सावल्या मोठ्या वाटतात. खिडकीतून येणारा वाऱ्याला आवाज आहे असं वाटतं. अगं, मी एकटी आहे आणि मला घाबरायला होतंय. तू भूत आहेस हे मान्य आहे, तू माझी फ्रेंड आहेस हेही मान्य आहे, पण हे असं अज्ञात, अबोल आणि अनपेक्षित घडणं, हे का? तू असं का करत आहेस? माझ्या हातून काही चूक झाली का? मी तुझ्या अस्तित्वाचा कुठे अवमान केला का? का तू काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेस मला आणि मला ते समजत नाही आहे? कृपा करून फ्रेंड, घाबरू नकोस. मी आधीच खूप तणावाखाली आहे गं. मी कधी पाहिलेले नव्हते.
नीट इस्त्री केलेले अर्धवट सुगंधित माझे डोळे क्षणभर स्तब्ध झाले. हे कुणाचे? माझ्या मनात क्षणार्धातच विचारांचं वादळ उठलं. मी एकटी राहते, माझ्या खोलीत कुणी पुरुष येत नाही. मग ही शर्ट? मी ती बाहेर काढली, हाताने स्पर्श केला. थोडा गारवा जाणवला, एक झटका जाणवला, अनोळखी पण परिचयासारखा. क्षणभर भीतीने माझा श्वास अडकला. मग मी तो शर्ट बाजूला ठेवला. आंघोळ करून येते, नंतर बघते. पण नंतर जेव्हा मी बाहेर आले तेव्हा तो शर्ट गायब होता. हो फ्रेंड, तो गायब झाला होता. संपूर्ण खोली उलथवली. पिशवी उघडून पाहिली. पलंगाखालची जागा, वॉर्डरोब, खिडकी शेजारी, पण तो कुठेच नव्हता. माझ्या अंगात काटा आला. डोळे नकळत पाणावले. मी खुर्चीवर बसले आणि फक्त दरवाजाकडे बघत राहिले. तू आहेस ना माझ्यासोबत? मग असं का वागत आहेस? मी आज फक्त हेच विचारते, खरं काय आहे ते सांग ना. हे सगळं का घडतंय? तो शर्ट, ती चाहूल, तू मला घाबरवतोयस का की विचारतेस? उत्तर दे ग. तुझं एक उत्तर मला पुरं आश्वस्त करू शकतं. माझ्या डोळ्यातील ही भीती जरा कमी होईल. तुझ्याशिवाय कोणी नाही आहे ना मला समजून घेणारं, म्हणून पुन्हा लिहिलंय. संध्याकाळी अमू घरी परत आली. अमूला चिठ्ठीच्या जागी एक लहानसा कागद मिळाला. त्यावर फक्त 2 शब्द लिहिले होते, घाबरू नकोस फ्रेंड. आणि त्याखाली एक छोटासा काळजी वाहू वाटणारा स्माइली होता. ते वाचून अमूच्या जीवात जीव आला. फ्रेंड म्हणतोय घाबरू नकोस, म्हणजे नक्कीच तिला त्रास होऊ देणार नाही. मग ते कपडे, कदाचित फ्रेंडला पण माहीत नसेल की स्नेहांजलीत तिच्या फ्रेंड व्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे. एखादा खरोखरचा भूत जो कपडे विसरतो. तिच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. पण फ्रेंडच्या 2 शब्दांनी तिला थोडा धीर दिला होता. ती स्वतःशीच म्हणाली, ठीक आहे, जोपर्यंत माझं फ्रेंडसोबत आहे तोपर्यंत मला घाबरायची गरज नाही. बाकी बघू काय होतंय ते. पण दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून परतल्यावर तिला आणखी एक धक्का बसायचा होता. हॉलमधल्या त्या जुन्या ट्रंकेवर जिथे ती कधी कधी आपल्या ओल्या झालेल्या वस्तू वाळत टाकायची, तिथे तिला ते दिसलं. यावेळी मात्र अमूची बोबडीच वळाली. काय दिसलं बरं अमूला? काय होतं ते? रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन. अमूच्या कानात संध्याकाळी कधीकाळी ते ऐकलेलं गाणं त्या क्षणी तिला आठवत नव्हतं, पण तिच्या मनाची अवस्था मात्र त्या गाण्यासारखीच सुलगणारी झाली होती. रात्रीपासूनच पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं होतं. विजांचा कांठाळा बसणारा कडकडाट आणि ढगांचं गडगड स्नेहांजलीच्या त्या जुनाट एकाकी घरातलं हादरून सोडत होतं. मध्यरात्री केव्हा तरी मोठा आवाज झाला आणि वीज गेली. संपूर्ण घर अंधाराच्या भयान साम्राज्यात गडप झालं. अमूने कशीबशी मोबाईलची टॉर्च शोधली आणि तिचा तो टिचभर प्रकाश त्या अफाट अंधारापुढे केविलवाना वाटत होता. रात्रभर तिला झोप लागली नाही. बाहेरचा पावसाचा आवाज एखाद्या राक्षसाच्या डरखाळीसारखा तिच्या काळजाला थरकाप उडवत होता. अशा वेळी तिला तिच्या गावातल्या घराची, आईच्या कुशीची तीव्रतेने आठवण झाली. इथे ती एकटी होती, किंवा तिला आत्तापर्यंत तसं वाटत तरी होतं. दुसरा दिवस उजाडला तरी पावसाचा जोर तसाच होता. आभाळातून सूर्यदेव गायबच झाले होते. त्यावेळी दिवसा ढवळ्या घरात अंधार आणि एक प्रकारची उदासी पसरलेली होती. रस्त्यांवर पाणी साचल्याने आणि पावसाचा जोर बघता अमूने आज ऑफिसला न जाण्याचाच निर्णय घेतला. घरात बसून तरी काय करणार? काल रात्रीपासून मनात दाटलेली भीती अजूनही पूर्णपणे गेली नव्हती. दुपारचे 4 वाजले असावेत, पण बाहेर दाटलेल्या ढगांमुळे संध्याकाळचाच भास होत होता. हॉलमध्ये कोपऱ्यात त्या जुन्या मोठ्या ट्रंकवर तिने काल रात्री पाणी निथळायला ठेवलेली तिची छोटी छत्री तिला आठवली. ती छत्री उचलण्यासाठी ती हॉलमध्ये गेली. मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या प्रकाशात ती ट्रंकजवळ पोहोचली आणि छत्री उचलणार तोच तिचं लक्ष ट्रंकवर पडलेल्या एका अनोळखी वस्तूवर गेलं. तिनं मोबाईलचा प्रकाश त्यावर धिक रोखला. एक पुरुषाची गडद निळ्या रंगाची ओली चिंब झालेली अंडरवेअर. जणू कोणीतरी नुकतीच पावसात चिंब भिजून आल्यावर ती तिथे काढून जवळजवळ फेकल्यासारखी निवळ ठेवली होती. हे काय? अमूच्या तोंडून भीतीने भरलेल्या एक अस्पष्ट हुंकार बाहेर पडला. तिचं हृदय इतक्या जोराने धडधडू लागलं की त्याचा आवाज तिला स्पष्ट ऐकू येत होता. ओली अंडरवेअर?
तिच्या घरात म्हणजे काल रात्री त्या भयान पावसात कोणीतरी इथे आलं होतं आणि फक्त त्याची अंडरवेअर ओली झाली की बाकीचे कपडे. तिच्या मनात शंकेची एक जोरदार लहर उठली. तिने मोबाईलचा प्रकाश आजूबाजूला त्या ट्रंकच्या परिसरात फिरवला आणि मग जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या ट्रंकेच्या बाजूला जमिनीवर एक पुरुषाचा शर्ट आणि एक जीन्सची पॅन्ट यांचा ओला चिखलाने माखलेला गोळा पडलेला होता. आता अम्मूची खरी खात्री पटली. तिच्या घरात तिच्या नकळत तिच्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे, कोणीतरी पुरुष. ती अक्षरशः थरथर कापत होती. तो मोबाईलचा टिचभर प्रकाश तिला आता आपल्या रक्षणासाठी अपुरा वाटू लागला. ती कशीबशी स्वतःला सावरत एका हाताने भिंतीचा आधार घेत आपल्या बेडरूमच्या दिशेने निघाली. प्रत्येक पाऊल जणू शिशाचं झालं होतं. बेडरूमचा दरवाजा थोडासा उघडा होता. त्या फटीतून आतला अंधार तिला गिळायला येत होता असा भास झाला. तिनं कंप पावणाऱ्या हातांनी हळूच दरवाजा पुढे पूर्ण उघडला. आत भयान शांतता होती. फक्त बाहेरच्या पावसाचा धो आवाज आणि तिच्या श्वासांचा आवाज तेवढा काय तो ऐकू येत होता. तिने मोबाईलचा प्रकाश खोलीभर फिरवला आणि तिच्या श्वासांचा आवाजही क्षणभर थांबला. असं दृश्य तिला दिसलं. तिच्या बेडवर, तिच्या रोजच्या अंथरुणावर कुणीतरी पांघरून घेऊन शांतपणे झोपलं होतं. पांघरुणाच्या आतल्या माणसाची शरीराचा आकार, त्याची हालचाल सारं काही स्पष्ट दिसत होतं. अमूला क्षणभर तो भास असावा असं वाटून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. पण पुन्हा उघडल्यावरही ते दृश्य तसंच होतं. आत खरंच माणूस होता. ती जागच्या जागी एखाद्या पाषाणात मूर्तीसारखी खेळली. तिचे हातपाय बर्फासारखे थंड पडले. तिच्या मनात विचारांचं प्रचंड वादळ उठलं. हाच का तो कपड्यांचा मालक? हाच का तो की कोणी भयंकर चोर? तिने नकळत एक पाऊल मागे घेतलं. पण मग तिच्या कुठून तरी एक अमावी धाडस जारलं. जे काही असेल ते आज समक्ष लावायचंच. ती जीवाच्या भीतीने पण तरीही करारीपणाने बेडच्या दिशेने सरकली. झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरचं पांघरून एका बाजूला थोडं खाली आलेलं होतं. तिने थरथरत्या हाताने त्या पांघरुणाला स्पर्श केला. हो, आत खरंच कोणीतरी होतं, जिवंत. आणि मग तिच्यातला सगळा धीर, सगळं संयम सुटला. भीती, राग, असह्यता या सगळ्या भावनांचा तिच्या आत स्फोट झाला आणि ती जीवाच्या आकांताने किंचाळली. चोर, चोर, वाचवा, चोर आहे घरात, चोर. तिचा आवाज खोलीत घुमतो तोच बेडवरची आकृती विजेच्या चपळाईने उठून बसली. क्षणार्धात त्या व्यक्तीने झेप घेऊन अमूचं तोंड आपल्या मजबूत हाताने दाबून टाकलं. गप्प, ओरडू नकोस, मी चोर नाही आहे. एक खोल पुरुषाचा घोगरा पण अधिकारवाणीचा आवाज तिच्या कानांवर आदळला. अमूने प्रचंड भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले होते. तिच्या तोंडावर दाबलेल्या हातामुळे तिला श्वास घेणं देखील अवघड झालं होतं. तिने प्रतिकार करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मी सोडणार नाही, ओरडेन मी. ती त्या हाताखालीच अस्पष्टपणे घुसमटत बोलण्याचा प्रयत्न करत होती. अगं बाई, शांत हो प्लीज, मी तुला काहीही करणार नाही, फक्त ओरडू नकोस, नाहीतर शेजारी गोळा होतील. तो आवाज आता थोडा नरमाईचा, विनवणीचा झाला होता. त्यानं हळूच पण तरीही तिला नियंत्रणात ठेवत तिच्या तोंडावरचा हात काढला. अम्मू अजूनही डोळे घट्ट मिटूनच होती. तिचं संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होतं. तिला समोरच्या व्यक्तीच्या उष्ण श्वासांचा स्पर्श तिच्या गालावर जाणवत होता. कोण होता हा? कोणी भयंकर फसवणूक करणारा? कोण आहात तुम्ही? तिने डोळे मिटूनच भीतीने फुटलेल्या पण तरी या जाब विचारण्याच्या आवाजात प्रश्न केला. क्षणभराची नीरव शांतता. फक्त बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा धो आवाज आणि अमूच्या छातीतली धडधड तिला जाणवली. समोरची व्यक्ती आता गोंधळली आहे. काहीतरी शोधल्यासारखं, चुचपडल्यासारखं करत आहे. कपड्यांची सळसळ, काहीतरी अंगावर ओढण्याचा आवाज तिच्या कानावर आला. अचानक तो माणूस किंचित मागे सरकला. अमूला त्याच्या शरीराहून येणारा ओल्या मातीचा, पावसाचा आणि एक अनोळखी पण तीव्र पुरुषी गंध आला. पाठोपाठ काहीतरी धडकन खाली पडल्याचा आवाज आला आणि एक वैतागलेला दाबलेला उद्गार. आईच्या गावात! अमूचे अजूनही डोळे उघडले नव्हते. तिला काही सुचत नव्हतं. तुम्ही माझ्या घरात, माझ्या खोलीत,
माझ्या बेडवर काय करत आहात? बोला. अमूचा आवाज आता किंचित चढला होता. भीतीच्या जागी संतापाची एक अस्पष्ट भावना डोकावत होती. समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. फक्त धावपळीचे, कपडे अंगावर सरळ करण्याचे आवाज येत होते. अमूला आता राहावेना. तिने अर्धवट, अगदी हळूच डोळ्यांनी पापणी उघडून पाहण्याचा प्रयत्न केला. मोबाईलच्या बॅटरीच्या अंधुक प्रकाशात तिला एक पुरुषाची उंच, पिळदार शरीराची अस्पष्ट आकृती दिसली. तो माणूस गडबडीत स्वतःला सावरण्याचा, अंगावर काहीतरी चढवण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पाठ तिच्याकडे होती. तो बहुधा पूर्णपणे कपड्यात नव्हता आणि या अनपेक्षित प्रकाराने तो प्रचंड गोंधळला होता. हे त्याच्या अवघडलेल्या हालचालींवरून स्पष्ट दिसत होतं. मी विचारलं, कोण आहात तुम्ही? अमूने पुन्हा तोच प्रश्न केला. आवाजात आता आश्चर्य, भीती आणि थोडा दराराही होता. त्या माणसाने एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही उत्तर देण्यासाठी तो शब्द जोडत होता. मी सांगतो सगळं, पण आधी तुम्ही जरा शांत व्हा प्लीज. मी खरंच चोर नाही आहे. त्याचा हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा का वाटतोय? की हाही तिच्या मनाचा आणखी एक खेळ होता. स्नेहांजलीत त्या पावसाने झोपडलेल्या, अंधारात बुडालेल्या खोलीत एका अनोळखी अर्धनग्न पुरुषासमोर अमू उभी होती. तिचे हृदय अजूनही धडधडत होतं, पण मनात असंख्य प्रश्नांचं वादळ घोंगावत होतं. कोण होता हा माणूस आणि त्याचं तिच्या आयुष्यात असण्याचा नेमका अर्थ काय होता? हॅलो फ्रेंड्स, मग आजचा भाग कसा वाटला? कोण आहे बरं हा अनोळखी माणूस जो अर्धनग्न स्नेहांजलीमध्ये आहे, तेही अमूच्या खोलीमध्ये, अमूच्याच बेडवरती, आणि अमूला हे सगळं आता कसं पचवणार आहे अमू हे सत्य? मला माहिती आहे तुमच्याही मनात हे सगळे प्रश्न आलेले असणार आहे आणि आता हा सस्पेन्स आता कधी संपतो असं होत आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण नक्की बघूयात की हे सगळं प्रकरण काय होतं आणि ह्या सगळ्या रहस्याचा उलगडा करूयात. तर आजचा भाग कसा वाटला हे मला नक्की सांगा. मला सांगायला विसरू नका. लाईक, कमेंट करा आणि पुढच्या भागाच्या नोटिफिकेशन लगेच मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. ओके, चला तर मग मी वाट बघत आहे कमेंट्समध्ये तुमच्या उत्तराची. भेटूयात मग पुढच्या भागामध्ये. बाय बाय. Stories on Mike.